नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज मी व्हेज पुलाव बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आणि तयारी आपण बघू शकता. तर मी सनीला आज ना व्हेज पुलाव खायचा होता, म्हणून मी आज व्हेज पुलाव आणि कढी बनवणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व जिन्नस रेडी करून घेतलेले आहेत. तर मी इकडे घेतलेले आहे वाटाणा, गाजर, बटाटे, आलं लसूण क्रश केलेला, परत फ्लावर, घेवडा, मिरची, इकडे सिमला मिरची घेतलेली, थोडे खडे मसाले घेतले, काजू घेतलेला आहे, मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे आणि 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. चला तर मग आपण आता इथे भांडं ठेवलं आहे, तर इथे तूप टाकून घेऊ. तूप टाकल्यानंतर ते तूप थोडंसं गरम होऊ देऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात खडे मसाले घालूया. तर 2 दिवसापूर्वी जी मी पावभाजी दाखवली ना, ती खूप घाईघाईत झाली. म्हणजे सगळ्यांना भूक पण लागली होती आणि मला व्हिडिओ पण बनवायचा होता, म्हणून मी ती खूप घाईघाईने बनवलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ परत बघायची असेल डिटेलमध्ये तर मला कमेंट्समध्ये सांगा. तर अशा पद्धतीने मी इकडे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. खड्या मसाल्यांचा सुगंध मला खूप आवडतो, खूप छान सुगंध येतो. इकडे मी आता हे टाकले, सिमला मिरची टाकून घेतलेली. सिमला मिरची सगळ्यात आधी टाकल्यामुळे काय होतं, त्याचा जो उग्रवास असतो ना सिमला मिरचीला, तो निघून जातो. म्हणून सिमला मिरची मी सगळ्यात आधी टाकत असते. त्याच्यानं ही तळून झाल्यानंतर आहे ना, आपण त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया. कांदा घातला की तो थोडासा मऊसूत होईपर्यंत तळून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये मऊसूत झाल्यानं थोडासा अजून मऊसूत झाल्यानंतर हिरवी मिरची घालूया. त्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची घातल्यानंतर आपण काजू घालूया. हे अशा पद्धतीने आपण थोडंसं तळून घेऊ. तुम्हाला एक सांगू का, जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना, तर मन अगदी आनंदी ठेवायचे. त्यामुळे स्वयंपाक खूप छान होतो, टेस्टी होतो. आपण ऐकतो बघा, कधी स्वयंपाक खूप छान झालेला आहे, कधी म्हणतात तर आज चांगला नाही झालेला. तर हे सगळं आपल्या मूडवर डिपेंड असतं. तर त्या पद्धतीने आपण आपलं मूड चांगला ठेवायचा, म्हणजे आपला स्वयंपाक पण चांगला होतो आणि छान होतो, सगळ्यांना आवडतो, सगळेजण आपली तारीफ करतात. आता यामध्ये आता मी हे घालून घेतलेले क्रश, याचं आलं आणि लसणाचा क्रश घालून घेतलं आहे. तर ते थोडंसं फ्राय होऊ देऊ, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. फ्राय झालं की त्यामध्ये सर्व भाज्या आपण आता एक 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 करून टाकून घेऊया. अशा पद्धतीने मी बटाटे टाकले, फ्लावर टाकला, वाटाणे टाकले मी आता यामध्ये, आणि गाजर पण टाकून घेतला. हे चांगल्या पद्धतीने हे होते. आणि आता आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेला होता ना, थोडंसं मीठ पण राहून गेलं होतं माझ्याकडनं म्हणून टाकलं. 2 वाट्या तांदूळ घेतला आहे आपण. तर त्या 2 वाट्या तांदूळाच्या डबलचं पाणी घ्यायचं कधी पण. म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला त्याच वाटीने आपण पाणी पण घ्यायचं. म्हणजे आता 2 वाट्या तांदूळ घेतला तर 4 वाट्या पाणी घ्यायचं. आणि आता इथे भाज्या ह्या कच्च्या आहेत, म्हणून भाज्यांसाठी थोडंसं पाव वाटी पाणी अजून एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे भाज्यांचं पाणी आणि तांदळाचं पाणी सेम होऊन जाणार. तर अशा पद्धतीने ते मी पाणी टाकलेलं आहे. हे पूर्ण पाणी टाकलं मी, 4 वाट्या पाणी आणि थोडंसं जास्तीचं, म्हणजे भाज्यांसाठी एक्स्ट्राचं पाणी घेतलं. आता भिजवलेला जो तांदूळ आहे, पाणी खळखळ उकळलं की तो भिजवलेला तांदूळ आपण यामध्ये टाकून देऊया. छानपैकी चाळून घेऊ आणि अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित आता मीडियम फ्लेमवर मी हे आता 10 मिनटासाठी शिजवून घेणार आहे. 10 मिनटात आपला पुलाव रेडी होऊन जाईल. तर आपण आता बघूया आपला पुलाव रेडी आहे का. तर बघून घ्या आपण. इथे बघा छानपैकी शिजलेला आहे आपला. त्यामध्ये मी थोडीशी वरून कोथिंबीर घालते आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेते ते चांगल्या पद्धतीने. आणि मी काय केलं, आता याच्यावर गरम तवा खाली ठेवेल आणि त्या गरम तव्यावर हे ठेवायचं, म्हणजे जास्त वेळपर्यंत गरम राहतं आपला पुलाव. कुठलीही जिन्नस तसंच करायचं आहे ना. बघा अशा पद्धतीने छान झालेलं आहे रेडी. तर आता आपण थोडी वाफ भरू देऊ त्याला आणि प्लेट तयार करायला. हे बघा अशा पद्धतीने मी इथे पुलाव घेतला, कढी घेतली आणि चपात्या घेतल्या. तर आता आपण शंभूंना प्रसाद दाखवू आणि जेवणाला सुरुवात करूया. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि हा पुलाव तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतो. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.